होगी 1 2 2 ओ कुड़िए what to do ओ हो गई मुंडे दी पतंगा वर्गी तू एवें उड़दी ओ हो गई मुंडे दी हिला ते चलदी टुक टुक तू करदी मेकअप तू कर दिया अंग्रेजी पढ़दी गिट पिट तू कर दी जिम्मे कोई न साडी विक्टोरिया तू कंटी बिग बैन दी पूरा लंदन ठुमकदा ओ जदों नचे पैन दी पूरा लंदन ठुमकदा उसमें इतना ही जाना सच सच के बचपन में रहना सच सच के बचपन में रहना पानी भर के बचपन में रहना सच सच के बचपन में संगीत तर फक्त एक निमित्त होतं. खरं तर शाहिदला मीराला स्टेजवर बोलवायचं होतं आणि तिला हा डान्स करायला लावायचा होता. उसमें इतना ही जाना सच सच के बचपन में रहना सच सच के बचपन में रहना पानी भर के बचपन में रहना सच सच के बचपन में सजून धजून अगदी टशनमध्ये नवरदेव बनलेला शाहिद कपूर त्याच्या मेहंदीसाठी पोहोचला आणि याच वेळी मीरासोबत त्यानं केलेला डान्स जरा तुम्हीही पहा. उसमें इतना ही जाना सच सच के बचपन में रहना सच सच के बचपन में रहना पानी भर के बचपन में रहना सच सच के बचपन में शाहिदनं डान्स संपता संपता मीराला हळूच मिठी मारली आणि त्यानंतर तिला घेऊन स्टेजवरून खाली उतरला. पण स्टेजवर हे सय्या रिटर्न्स वाला पोस्टर तुम्ही पाहिलत का? फटा पोस्टरवाल्या शाहिदला या पोस्टरवर चिकटवण्यात आलंय. या पोस्टरवर सय्या रिटर्न्स असं लिहिलं होतं. मुलीकडचे आणि मुलाकडचे या दोघांमध्ये एक कॉम्पिटिशन स्टेजवर अनुभवायला मिळाली जेव्हा शाहिदनं स्वतःच मुंबई आणि दिल्ली वाल्यांमध्ये डान्स कॉम्पिटिशनची घोषणा करून टाकली. All my friends and all my family who did whatever they put together in a day and a half. So would the friends like to come on stage and demonstrate the power of Mumbai? आता आम्ही तुम्हाला हेही सांगतो की या मेहंदी फंक्शन मधल्या मीरा सोबतच्या डान्सची तयारी शाहिद गेली बरेच दिवस करत होता. हा आहे कोरिओग्राफर बॉस्को, ज्याला अनेकदा शाहिदच्या मुंबईच्या घरापाशी पाहायला गेलंय.
बॉस्कानं शाहिद आणि मीराचा हा खास डान्स कोरिओग्राफ केला होता. या खास सोहळ्यात मीरानं येलो कलरची चणिया चोळी घातली होती, तर फुलांच्या दागिन्यांनी तिला सजवण्यात आलं होतं. आता या संगीतच्या कार्यक्रमात करीना कपूरच्या गाण्यावरचा शाहिदचा डान्स तुम्ही पाहिला नाहीत तर मग तुम्ही काय पाहिलं हेही पहा. खरं तर मेहंदी फंक्शन मधले शाहिदचे नखरे अगदी पाहण्याजोगे होते. जेव्हा मीराच्या मित्रमैत्रिणींनी शाहिदला मेहंदी लावण्याचा प्रयत्न केला तेव्हा मात्र शाहिद कमालीचा भडकला आणि कुणालाही न सांगता तिथून निघून गेला. आता शाहिदची अडचण ही समजून घ्यायला हवी, कारण त्याला लग्नानंतर लगेच झलकच्या शूटिंगला सुरुवात करायची, त्यामुळे हाताला मेहंदी लावायला तो काही तयार झाला नाही. अखेर मीराच्या मित्रमैत्रिणींची समजूत काढण्यासाठी शेवटी त्यानं मीरासोबत हा खास डान्स केला. सच के